नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? लहान मुलांसाठी टिफिनमध्ये दिली जाणारी आणि ऑफिसमध्ये दिली जाणारी सिमला मिरची रेसिपी. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या दीपल्ली रेसिपी या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट रोजच्या जेवणासाठी परफेक्ट अशी सिमला मिरचीची मसालेदार भाजी. ही भाजी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच ती पौष्टिक देखील आहे. सिमला मिरचीमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक वेळा सिमला मिरचीची भाजी बनवली की ती पानसट होते किंवा चव तितकी छान लागत नाही. पण आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवणार आहे की भाजी अगदी हॉटेलसारखी आणि चविष्ट आणि रंगीतदार अशी होईल. यासाठी लागणारे साहित्य अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध असते. ही भाजी तुम्ही पोळी, पराठा, भाकरी किंवा अगदी डब्यासाठीही बनवू शकता. कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच मी काही खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची सिमला मिरचीची भाजी अधिक चवदार बनेल. तर फ्रेंड्स, इथे मी 5 ते 6 सिमला मिर्च घेतली आहे आणि असे मीडियम काप त्याचे करून घेतले आहे. अगोदर सिमला मिर्च स्वच्छ अशी धुवून घेतले आणि मीडियम साईजमध्ये कट करून घेतले. तर मी इथे सर्वात अगोदर कढई ठेवून घेतली आहे. तर फ्रेंड्स, कढई थोडीशी जास्त तापल्यामुळे थोडीशी लाल झाली आहे. तर इथे मी आता 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेतले आहे. तुम्ही हवा असल्यास कमी किंवा जास्त करू शकता. तर मी इथे अशा प्रकारे तेल गरम झाल्याच्या नंतर इथे मी अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी थोडीशी तडतडल्याच्या नंतर इथे मी थोडेसे जिरे टाकून घेतले आहे. आता मी हाफ टीस्पून जिरे टाकून घेतले आणि जिरे थोडेसे लाल झाल्याच्या नंतर इथे मी थोडा मोठा साईजचा कांदा बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेला कांदा टाकून घेतले आहे. आता 1 मिनिट हा कांदा असाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांदा थोडासा हलका आणि सोनेरी रंग होईल तोपर्यंत परतून घ्या. त्यानंतर इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा चांगल्या प्रकारे लवकर परतला जातो. अशा प्रकारे मी इथे कांदा परतून घेत आहे. तर हा कांदा 1 ते 1.5 मिनिट असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट ही मी अर्धा चम्मच अशी टाकली आहे, म्हणजेच अर्धा टीस्पून. जेव्हा आपण शिमला मिरच्या भाजीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट जेव्हा टाकतो तेव्हा आपल्या भाजीला झणझणीत आणि चमचमीत अशी चव येते. तर मी हा कांदा जोपर्यंत सोनेरी आणि हलका रंग येत नाही तोपर्यंत मी हा कांदा छान असा परतून घेते. आता कांदा थोडासा हलकासा लाल झालेला आहे. आता मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 टीस्पून टाकून घेतले आहे. त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट टाकून घेतले आहे, म्हणजेच लाल मिरची पावडर. आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे. मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण आपण अगोदरसुद्धा टाकलं होतं. त्यानंतर मी इथे 1/4 टीस्पून हळद टाकून घेतले आहे. तर आता अशा प्रकारे छान असा कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता ही कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा टोमॅटो मऊ पडत नाही तोपर्यंत हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. तर इथे 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला कडेने. आणि त्यानंतर मी आता हे मसाला एकदम मिक्स करून घेते. त्यानंतर आपण चिरलेली सिमला मिरची टाकून घ्यायची आहे. आता सिमला मिरची छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. चांगली मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता ही सिमला मिरची 3 ते 4 मिनिट मंद आचेवर अशी शिजून घ्या. आता ही सिमला मिरची 3 ते 4 मिनिटानंतर थोडीशी मऊ पडली आहे. त्यानंतर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याची ठोसर अशी पावडर टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतल्याच्या नंतर आता मी छान असं मिक्स करून घेते.
परत असं 1 ते 2 मिनिट हा मसाला छान असं तेलामध्येच परतून घ्यायचा आहे, जेणेकरून जी आपण शेंगदाण्याची पावडर टाकली होती त्याला थोडंसं तेल सुटतं आणि आपली भाजी छान अशी तरीदार होती. अशा प्रकारे एका साईडला मी अर्धा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते, ते पाणी आता मी टाकून घेत आहे. तर आपण जेव्हा शिमला मिरचीची भाजी करतो तेव्हा जास्त पाणी टाकायचं नाही, जेणेकरून आपले शिमला मिरचीची अख्खी चव जाते. तर इथे आपण जेव्हाही शिमला मिरचीची भाजी करतो इथे पाणी थोडंच टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आता भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. तर आता 2 ते 3 मिनिट भाजी छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता भाजीला छान असं तेल सुटतं. आता मी इथे शिमला मिरचीला छान अशी वेगळी चव येण्यासाठी इथे मी 1 ते 1.5 चम्मच तिळाचं कूट टाकून घेतले आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चांगले मिसळून झाल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिट मंद आचेवर भाजी शिजून घ्यायची आहे. मध्येच 1-2 वेळेस थोडंसं हलवून घ्यायचे आहे आणि शिमला मिरची थोडंसं जास्त शिजू देऊ नका. थोडी कुरकुरीत राहिली तर भाजी अधिक चवदार लागते. गॅस बंद करून वरून कोथिंबीर भरपूर अशी घाला. खास टिप्स, 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातल्यास भाजीला छान अशी चव येते आणि थोडीशी तिळाचं कूट घातल्याच्या नंतर अजून भाजीला अधिक जास्त अशी चव येते. तर मंडळी, स्वादिष्ट आणि रंगीत शिमला मिरचीची भाजी आता तयार झाली आहे. बघा भाजीचा रंग किती छान आला आहे आणि मसाल्यांचा सुगंधही खूप छान येत आहे. तर फ्रेंड्स, आता भाजीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घाला. ही भाजी तुम्ही गरमागरम पोळी, भाकरी, पराठा किंवा डाळी भातासोबत खाऊ शकता. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी रोजच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहिली तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशा सोप्या आणि स्वादिष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, अशा प्रकारे भाजी थोडीशी थंड झाल्याच्या नंतर असा आपल्या भाजीचा कलर आलेला आहे. तर मंडळी, आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.